राज्यातील 288 मतदारसंघामध्ये 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान चाचपणी केली जाईल आणि 27 ऑगस्टला या संदर्भात निर्णय घेतला जाईल असे मराठा नेते मनोज जरांगे यांनी घोषणा केलेली आहे। त्यामुळे आता राष्ट्रीय ओबीसी महासंघ देखील आक्रमक झालेला आहे। उद्या पंजाबच्या अमृतसर येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं राष्ट्रीय अधिवेशन होत आहे। त्या अधिवेशनाला देखील महत्त्वाचे ठराव येत आहे। त्यामुळे याच विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत बबनराव तायवाडे आहे। मनोज जरांगेंनी परत एक अल्टिमेटम आणि 288 मतदारसंघाची चाचपणीवर लढण्याची तयारी कशा प्रकारे बघता? हे बघा की वारंवार अल्टिमेटम देऊन ते जे दुसऱ्या लोकांना संभ्रमात टाकतात, मी नेहमी म्हटलं की हे बरोबर नाही आहे। त्यांना काय करायचं त्यांनी करावं आणि त्यांचा अंतिम निर्णय सांगावा। आम्ही सुद्धा आपल्याला वारंवार सांगितलेलं आहे की आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहोत। ज्या दिवशी ते टोकाची भूमिका घेतील त्या दिवशी आम्ही सुद्धा टोकाची भूमिका घेऊ। आमची लोकसंख्या त्यांच्यापेक्षा जास्त आहे आणि आता आमचा ओबीसी सुद्धा हा संघटित झालेला आहे। 288 वर तुमची देखील चाचपणी सुरू आहे? नक्की चालू आहे। उद्या या ठिकाणी संपूर्ण देशातून ओबीसीचे कमीत कमी 5 ते 10 हजार लोक या ठिकाणी येतील। त्या सर्वांसमोर तर आम्ही मंथन करू, चर्चा करू आणि अशा वेळेस कुठल्या परिस्थितीला कसं तोंड द्यायचं त्याच्यावरती विचार करून जर ते 288 जागा लढवत असतील तर ओबीसी सुद्धा 288 जागा लढवतील। कोणते पक्ष आम्हाला साथ देतात ते बघून बाकीचं काय करायचं त्याचा सुद्धा निर्णय म्हणजे काही मतदारसंघात ओबीसी समर्थित उमेदवार तर काही मतदारसंघात ज्या पक्षाचे उमेदवार असेल त्यांना ज्या ओबीसीच्याच उमेदवारांना आम्ही मदत करणार। कोणत्याही पक्षाचा असो तो कोणत्याही पक्षाचा असो। मग आमचा नेहमीचा नारा आहे की जो ओबीसी की बात करेगा वो देश पे राज करेगा। आणि मग जो ओबीसी उमेदवार आम्हाला भविष्यामध्ये आमच्या संघर्षासोबत राहील असा वाटेल, अशी शाश्वती वाटेल, त्या ओबीसी उमेदवाराला राष्ट्रीय ओबीसी महासंघ मदत करेल। हे होते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे। उद्या पंजाबच्या अमृतसर येथे राष्ट्रीय अधिवेशन होत आहे आणि त्या अधिवेशनात देखील काही महत्त्वाचे ठराव येणार आहे। त्यामुळे उद्याच्या अधिवेशनाकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे। कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।